हॅलो एव्हरीवन. आज आपण तुमचं जे काही लास्ट सेमिस्टर आहे 6th सेमिस्टर त्यामध्ये जे तुमची जी 4th सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये तुमचे जे काही सब्जेक्ट्स आहेत आय थिंक तुम्ही त्या सगळ्या सब्जेक्टची नावं तुम्हाला कळली असतील. आणि मी तुम्हाला मार्केटिंगच्या लेक्चरच्या वेळी सांगितलं होतं की माझ्याकडे तुमचे 2 सब्जेक्ट आहेत. एक कॉमनचा सब्जेक्ट आहे आणि एक मार्केटिंगचा सब्जेक्ट आहे. कॉमनच्या सब्जेक्टमध्ये बिझनेस रिसर्च मेथड हा एक सब्जेक्ट माझ्याकडे असणार आहे आणि मार्केटिंगचा तर आपण सुरू केलं ऑलरेडी. रुरल मार्केटिंग असा तो सब्जेक्ट आहे. ओके. आता मी मुद्दाम तुम्हाला एक गोष्ट सांगेन की बिझनेस रिसर्च मेथड हा टोटली जो सिलेबस आहे याचा तो तुम्हाला लास्ट इयरला जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टशी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये जे काही रिसर्च करायचं आहे तुम्ही एक टॉपिक सर्च कराल. मग मार्केटिंगचे विद्यार्थी असतील, फायनान्सचे असतील, तर त्यांना जो रिसर्च करायचा आहे त्या टॉपिकवर तर त्यासाठी कशा पद्धतीने गेलं पाहिजे म्हणजे त्याचा बेस आहे हा. सेकंड इयरला हा सब्जेक्ट सिलेबसमध्ये ठेवण्यामागचं मेन रिझनच ते आहे की तुम्ही जेव्हा टीवायला याल तेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट म्हणजे नक्की काय आहे किंवा मागचे जे प्रोजेक्ट्स आपण बघतो तर त्या प्रोजेक्टमध्ये कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप त्यांनी रिसर्च केलेला आहे. मग त्या प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला रोल काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बिझनेस रिसर्च मेथड या सब्जेक्टमुळे कळणार आहेत. त्यामुळे हा टॉपिक जो आपण मी सुरुवातीला माझ्याकडे एकाच क्लासचे 2 सब्जेक्ट असल्यामुळे मी मार्केटिंग सुरू केलेला आहे आणि हा आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. वीकली एखादा लेक्चर तरी घेण्याचा प्रयत्न असेल माझा जोपर्यंत माझा दुसरा सब्जेक्ट संपत नाहीये. त्यामुळे अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही की मॅडमचा लेक्चर का होत नाहीये. 1 महिन्यापर्यंत आपण वीकली एखादा लेक्चर तरी घेऊया याच्यामध्ये आणि मग तो सिलेबस संपला माझा दुसऱ्या सब्जेक्टचा की मग हा कंटिन्युअसली घेणार आहे. ह्याला आपण घाई करणार नाही आहोत. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला हे जे काही रिसर्चच्या स्टेप्स आहेत तर हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. तुम्हाला हे प्रॅक्टिकल पुढच्या वर्षी करायचंय. त्यामुळे जेवढं काही मी तुम्हाला सांगेल यामध्ये तर त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. बरेचसे स्टुडंट्स अजूनही त्यांचा अटेंडन्स खूप लो आहे. तर त्यांनी तो अटेंडन्स असला पाहिजे कारण की जे बेसिक नॉलेज आहे तुम्हाला प्रोजेक्ट रिलेटेड तुम्ही कदाचित कॉपी पेस्ट करालही कोणाचा पण त्यामुळे तुम्हाला नॉलेज मिळणार नाहीये. तुम्ही जे काही रिसर्च मध्ये करणार आहात त्याच्या मेथड्स कुठल्या आहेत, कशा पद्धतीने डेटा कलेक्शन करायचं आहे तुम्हाला तर ह्या सगळ्या बेसिक नॉलेज तुम्हाला या सब्जेक्टमुळे कळणार आहे. तर अजिबात कोणी शक्यतो लेक्चर बंक करू नका आणि जरी तुम्हाला इन इमर्जन्सी कधी लेक्चर नाही करता आलं तरी युट्यूब चॅनलवर आपले लेक्चर्स असतात. तिथे जाऊन बघण्याचा प्रयत्न करा. बरेचसे विद्यार्थी लेक्चर पाहतच नाहीयेत त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की एक्झाम आपली ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड आहे आणि मग मला लिहिण्याचा काही संबंध नाहीये तर असं काही करायचं नाहीये. डेली जसं लेक्चर्स होतील तुमचे सगळ्याच सब्जेक्टचे तशा नोट्स काढत जायचंय. या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बराचसा व्हास्ट सिलेबस दिलेला आहे. आपल्याला तेवढं नोट्स नाही काढायचे आहेत. मुद्दामून तुम्हाला अगोदरच सांगेन की आपल्याला त्याच्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे बेसिक जे आहे फर्स्ट इयर सेकंड इयरला मोस्टली तुम्हाला बेसिक वर भर दिला जातो. तर सेकंड इयरला तुम्ही असल्या कारणाने तुम्ही पेज टू पेज आणि लाईन टू लाईन नोट्स काढण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. मी जेवढं तुम्हाला एक्सप्लेन करेन त्या टर्म्स तुम्ही लगेचच नोट डाऊन करत जायचंय आणि त्या पद्धतीने नोट्स सेल्फ प्रिपेअर करायच्या आहेत. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की बुकमध्ये जर 4 पेजेस दिलेत आणि मग त्या एकाच पॉइंटचे 4 पेजेस आम्ही लिहिणार आहोत का तर एवढं अपेक्षित नाहीये तुम्हाला. अगदी तुम्हाला थेरी पेपर जरी असेल तरी 7 पॉइंट्स तुम्हाला मिनिमम अपेक्षित असतात. किती मार्क्स आहेत त्यानुसार तुम्ही ते प्रिपरेशन करायचंय. पॉइंट टू पॉइंट सगळ्याच गोष्टी अगदी बुकमध्ये जशा दिल्यात कारण बरेचसे ऑथर आहेत, बरेचसे बुक्स आहेत आणि मग त्यामधून मी नक्की काय करू असा प्रश्न जर पडत असेल तर अजिबात तसं करायचं नाही. लाईन टू लाईन ते लिहित बसायचं नाही. कन्सेप्ट तुम्हाला समजली की ती तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहून काढायची ज्याच्यामुळे पुढच्या वर्षीच्या प्रोजेक्टला तुम्हाला मदत होईल. ओके. म्हणजे इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असणार आहे की बिझनेस रिसर्च मेथड मध्ये जे काही 4 युनिट तुम्हाला दिलेले आहेत. इंट्रोडक्शन टू बिझनेस रिसर्च मेथड, डेटा कलेक्शन अँड प्रोसेसिंग, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, ऍडव्हान्स टेक्निक्स इन रिपोर्ट रायटिंग. तर तुम्हाला तो सिलेबस इथे डीपली सेकंड पेजला
दिसेल इथे बघा. इंट्रोडक्शन मध्ये आपण नक्की काय काय स्टडी करणार आहोत. तर मी थोडासा सिलेबस तुम्हाला ओव्हरव्ह्यू घेणार आहे, कारण की सिलेबस वरून तुम्हाला अंदाज येईल की या बुक मध्ये तुम्हाला नक्की काय स्टडी दिलेला आहे. ओके. सो कुठल्याही सब्जेक्टचा जो काही सिलेबस असतो तो सिलेबस समजला पहिल्या लेक्चरला की आपल्याला एक लिंक मिळते आणि त्या लिंक नुसार आपण नोट्स प्रिपेअर करत जातो. काही पॉइंट्स तुम्हाला थोडासा सिक्वेन्स चेंज असेल पण हरकत नाही, तुम्ही नोट डाऊन करत जायचे. आपला जसा सिलेबस पुढे जाईल त्या पद्धतीने तुम्ही नोट डाऊन करायचे की आपण कुठपर्यंत आलेलो आहोत. ओके. तर आता इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला त्याचं मिनिंग स्टडी करावं लागेल की एक्झॅक्टली बिझनेस रिसर्च मेथड म्हणजे काय आहे किंवा रिसर्च म्हणजे काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे. प्रत्येक गोष्ट जैसे हम लोग कोई भी चीज करते हैं ना तो उसके पीछे कोई ना कोई रीजन रहता है, ऑब्जेक्ट्स रहते हैं। वैसे ही यहाँ पे रिसर्च करते वक्त भी कोई ना कोई ऑब्जेक्ट होता ही है। तो वो ऑब्जेक्टिव्स क्या है रिसर्च के पीछे वो भी हमें स्टडी करने हैं. त्यामध्ये टाइप्स ऑफ रिसर्च दिलेला आहे. मग तुमचा बेसिक रिसर्च आहे का? मग आपल्याला जसं आपण म्हणतो की नाही कुठलीही गोष्ट जर मी त्यावर स्टडी करते किंवा मला आता साधं मार्केट रिसर्च करायचं असेल तर मला किती लेवल पर्यंत जाऊन तो करायचा आहे. मग डीप स्टडी करायचा आहे का? तर नाही. मग फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला प्युअर बेसिक अँड फंडामेंटल म्हणजे तो जो काही टॉपिक तुमचा असेल त्याचं बेसिक तुम्हाला काय करायचं आहे शोधून काढायचं आहे की मूळ काय आहे त्याचं. अप्लाइड म्हणजे काय की तुम्ही ज्या पद्धतीने त्या व्ह्यूज तुमचे जे काही आहेत, आता तुम्हाला सपोज सांगितलं की कंझ्युमर बिहेवियर आहे तर त्यावर तुम्हाला स्टडी करायचा आहे. म्हणजे तुम्हाला अप्लाइड स्टडी करावा लागेल की तुम्हाला दिलेला जो टॉपिक आहे तर त्यानुसार तुम्हाला काय करायचंय रिसर्च करायचा आहे. एम्पिरिकल स्टडी आहे. मग आता इथे एक्सपिरियन्स तुमचा किती आहे त्यानुसार तुम्हाला काही गोष्टी म्हणजे रिसर्चचे बरेचसे टाईप आहेत. सायंटिफिक रिसर्च असेल, सोशल असेल, हिस्टॉरिकल असेल, एक्सप्लोरेटरी. तर इथे मी तुम्हाला डीप लगेच सांगणार नाही, आपण आतमध्ये ते पॉइंट स्टडी करणार आहोत. म्हणजे इथे रिसर्चचे टाइप्स तुम्ही एकदा स्टडी केले की मग कन्सेप्ट येते की रिसर्चच्या कन्सेप्ट काय आहेत. व्हेरिएबल्स आहेत, क्वालिटेटिव्ह आहे, क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे. तर त्यामध्ये तुम्हाला क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे नक्की काय आहे किंवा क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय आहे जसं तुम्हाला नावामध्येच कळेल की सपोज आता क्वालिटी तुम्हाला फक्त क्वालिटीवर फोकस करायचा आहे. एखादा तुमचा जो काही टॉपिक आहे किंवा बिझनेसमध्ये ज्या काही तुम्ही प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्ट सपोज आता किती क्वालिटीचा तो प्रोडक्ट आहे, ब्रँड्स ठरलेले आहेत बघा. मग आता तुम्ही गोल्डमध्ये गेलात तर हॉलमार्कचं मी एक्झाम्पल तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे. मार्केटिंगचे स्टुडंट्स असतील तर त्यांना माहिती आहे की त्याची क्वालिटी आपण कशावरून हे करतो की त्याच्या ब्रँडनुसार आपल्याला त्याची क्वालिटी कळते. आता क्वांटिटेटिव्ह मध्ये काय आहे की मॅक्झिमम आणि मिनिमम त्याची क्वांटिटी किती प्रोडक्शन किती होतंय त्यावर तुम्ही फोकस करणार आहात. मग ते क्वालिटेटिव्ह आहे की नाही याचा रिसर्च तुम्ही करणार नाहीये. तुम्हाला एक पर्टिक्युलर एरिया दिलेला आहे. सपोज एक ऑर्गनायझेशन आहे आणि ती ऑर्गनायझेशन काय करते प्रोडक्शन करते. पण ते प्रोडक्शन किती क्वांटिटीमध्ये होतं ह्यावर तुम्ही फोकस करायचा आहे. मग क्वांटिटेटिव्ह मध्ये फक्त तेवढा लिमिटेड एरिया असेल. मग रिसर्चच्या प्रोसेस कशा आहेत जसे इथे स्टेजेस इन रिसर्च प्रोसेस. कॅरेक्टरिस्टिक्स कुठले आहेत गुड रिसर्चचे म्हणजे तुम्ही जर गुड वर्क केलेलं आहे एखाद्या रिसर्चवर काम करताय तर तो गुड वर्क आहे हे आपण कसं ठरवणार, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही परफेक्ट ऑब्झर्वेशन्स घेतलेले आहे, डेटा कलेक्शन, डेटा अनालिसिस परफेक्ट केलेलं आहे हे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स वरून लक्षात येईल. ओके. हायपोथेसिस म्हणजे नक्की काय आहे. आता तुम्हाला हायपोथेसिस म्हणजे ज्याला आपण गृहीतक असं म्हणतो मराठीमध्ये. जैसे मुझे यहाँ पे इमेजिन करना है कि अगर एक सेंटेंस मैंने आपको दिया कि पॉसिबिलिटीज क्या है, रूरल एरिया में अगर मैं स्टडी रिसर्च कर रही हूँ, रूरल एरिया में मुझे सेलिंग करना है तो सेलिंग करते वक्त मैं बोलूंगी कि शायद पॉसिबल है कि इतना हो सकता है, मतलब मैं कुछ मेजरमेंट लेने के बाद ये कंक्लूजन निकालूंगी. लेकिन यहाँ पे पॉसिबिलिटीज है दो तरह के, एक पॉजिटिव एक निगेटिव. ओके. शायद इतना हो सकता है शायद नहीं भी हो सकता. ये मैंने दो कंक्लूजन निकाले की इतना सेल हो सकता है या नहीं भी हो सकता. दॅट इज कॉल्ड हायपोथेसिस. म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय की त्या हायपोथेसिसचे टाइप सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. मग त्याचे सोर्सेस काय आहेत, त्याचं मिनिंग काय आहे, नेचर काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे. तर या पद्धतीने तुमच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा काय असणार आहे हायपोथेसिस असणार आहे. एक टॉपिक तुम्ही घेतले
घेतलेला आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही फिक्स केलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह नंतर तुम्ही पॉसिबिलिटीज वर जाता की मी हा रिसर्च केल्यानंतर 2 टाईपच्या पॉसिबिलिटीज आहेत आणि त्यानंतर फायनली मी तुम्हाला शेवटच्या टॉपिक वर सांगणारच आहे की कसा रिपोर्ट्स तयार केले जातात. ऍक्च्युली हा पूर्णपणे जो थिसिस आहे, थिसिस म्हणजे जे काही तुम्ही पीएचडी मध्ये प्रोजेक्ट तयार केला जातो, पीएचडी मध्ये वर्क केलं जातं, तर तोच बेस तुमच्या ह्या सिलेबसला आहे पूर्णपणे. इथे तुम्हाला रिसर्च डिझाईन, आता डिझाईन कसं केलं जातं, कुठली गोष्ट डिझाईन करायची असेल तर आपण नक्की काय करतो, डिझाईन करणं म्हणजे नक्की काय असतं की डेकोरेटिव्ह असा पार्ट त्यामध्ये येतो. मग आता डेकोरेटिव्ह पार्ट येण्यासाठी तुम्ही म्हणाल की मॅडम रिसर्च आहे ते काय मेकअप वगैरे नाहीये, कुठल्या एखाद्या ऑकेजनला तुम्ही जाताय आणि म्हणून तुम्ही काहीतरी केलेलं आहे किंवा घराचं डिझायनिंग नाहीये, इंटेरियर डेकोरेशन वगैरे हा प्रकार. तर मग डेकोरेशन किंवा डेकोरेटिव्ह पार्ट म्हणजे काय येतं, तर त्यासाठी तुम्हाला रिसर्च डिझाईन मध्ये काही टॉपिक्स दिलेले आहेत की ही रिसर्च डिझाईन करणं खरंच गरजेचं आहे का, नीड अँड इम्पॉर्टन्स हे बघा. इथे स्टेप्स दिलेल्या आहेत, त्या डिझाईन करण्यासाठी कुठल्या स्टेप्स तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. तुमचा जो काही टॉपिक आहे तर त्या टॉपिकला कसं डिझाईन केलं पाहिजे, त्याचे इसेन्शियल्स कुठले आहेत, म्हणजे जसं की एलिमेंट्स आपण काही यूज करतो, इसेन्शियल एलिमेंट्स ज्याला आपण म्हणू शकतो की गुड रिसर्च डिझाईन साठी काय काय अपेक्षित असेल. मग एरिया कुठला आहे, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे एरियाज, त्यानंतर स्कोप ऑफ रिसर्च डिझाईन अँड टाइप्स डिस्क्रिप्टिव्ह, एक्सप्लोरेटरी अँड कॅज्युअल. मग आता यामध्ये जे काही रिसर्चचा जो तुमचा टाईप आहे, आता डिस्क्रिप्टिव्ह लेवलमध्ये तुम्हाला स्कोप असेल तर तुम्ही त्या पद्धतीने रिसर्च डिझाईन करणार आहात. एक्सप्लोरेटरी मध्ये असेल तरी सुद्धा त्यामध्ये करणार आहात. कॅज्युअल म्हणजे कसं की एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो ना की एकदम कॅज्युअली आपण असा वर्ड यूज करतो, तर त्यामध्ये आपल्याला सहजगत्या अशा पद्धतीने कसं त्यामध्ये एंटर होता येईल, तर ह्यामध्ये तुम्हाला कॅज्युअल रिसर्च येईल. त्यामध्ये सॅम्पलिंग हा पार्ट आहे. आता काही गोष्टी सॅम्पलिंग म्हणजे काय, तर इथे सॅम्पल म्हणजे तुम्ही प्रोडक्टचं सॅम्पल पण यूज करू शकता. सॅम्पल्स घेता की नाही तुम्ही प्रोडक्टमध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनने प्रोडक्शन केलं की प्रोडक्शन केल्यानंतर त्याचे सॅम्पल्स मार्केटमध्ये आणतात मार्केटिंग करण्यासाठी. सेम ॲज इट इज जेव्हा तुम्ही एखाद्या कस्टमरचा रिसर्च करताय, तर कस्टमरचा रिसर्च करताना मी फर्स्ट इयरला सॉरी जे मार्केटिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांना मी काही गोष्टी एक्सप्लेन केल्यात की सॅम्पल म्हणजे काय असतं. सपोज तुमची आता रुरल मार्केटमध्ये तुम्हाला मार्केटिंग करायचंय, तर रुरल मार्केट मधला ऑल कस्टमर ऍट अ टाइम तुम्हाला टार्गेट करणं पॉसिबल होणार नाही. मग तुम्हाला जर सर्वे करायचा आहे, इंटरव्ह्यूज घ्यायच्या आहेत, तर त्या रुरल कस्टमर मधून फ्यू कस्टमर सिलेक्ट करणं आणि त्या फ्यू कस्टमर्सचे जे काही इंटरव्ह्यूज आहेत किंवा सर्वे आहे करणं आणि त्यावरून काहीतरी एक कन्क्लुजन काढणं. बरोबर, म्हणजे ते फ्यू कस्टमर्स काय झाले, तुमचे सॅम्पल्स झाले की त्याच्यावरून तुम्ही ऑन रुरल मार्केट बद्दल काही पॉसिबिलिटीज म्हणजे हायपोथेसिस तयार केले की रुरल मार्केटचा कस्टमर अशा पद्धतीने डायव्हर्ट होऊ शकतो, त्याचं सीबी कसं आहे, म्हणजे कंझ्युमर बिहेवियर कसं आहे किंवा कसं नाही, म्हणजे तुम्ही त्यावरून हायपोथेसिस तयार केले. बरोबर, तुमचं ऑब्जेक्ट काय आहे की रुरल कस्टमरला सॅटिस्फाईड करणं. त्यामध्ये तुम्ही सॅम्पल्स घेतले, सॅम्पल्स वरून हायपोथेसिस तुम्ही काढले. हायपोथेसिस नंतर मग पुढचे पार्ट्स येतात की तुम्हाला कुठल्या टाईपचं रिसर्च करायचं आहे, ते कसं डिझाईन करायचंय. म्हणजे थोडेसे काही पार्ट्स तुमचे मागे पुढे आहेत सिक्वेन्स, पण मी तुम्हाला मुद्दाम सिलेबसचा ओव्हरव्ह्यू सांगितलाय की तुम्हाला कशा वेने तो स्टडी करायचा आहे किंवा रिसर्च करायचा आहे. ओके, त्यामध्ये मेथड्स दिलेल्या आहेत सॅम्पलिंगच्या, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग किंवा प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. मग कशा पद्धतीने त्यामध्ये पुन्हा ते सॅम्पलिंग घेतलं जातं किंवा जजमेंटल असेल, कन्व्हिनियंट असेल, तर या पद्धतीने तुम्हाला हा स्टडी कम्प्लीट होईल. म्हणजे फर्स्ट युनिटमध्ये जनरली तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स, स्टेजेस, रिसर्च डिझाईन, हायपोथेसिस, सॅम्पलिंग हा जनरल ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. आता सेकंड थिंग काय येते की डेटा कलेक्शन आणि प्रोसेसिंग. आता तुम्हाला प्रोसेसिंग करायचंय सेकंड त्याच्यामध्ये, तर डेटा कलेक्शन आणि प्रोसेसिंग मध्ये काय, टाइप्स ऑफ डेटा अँड रिसोर्सेस, सोर्सेस, प्रायमरी अँड सेकंडरी डेटा सोर्सेस. म्हणजे आपल्याला जो डेटा कलेक्ट करायचा आहे त्यासाठी 2 टाईपचे सोर्सेस आहेत.
मग यामध्ये मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ प्रायमरी डेटा. मग प्रायमरी डेटा कसा कलेक्ट केला जाईल यासाठी त्यांनी मेथड्स दिलेल्या आहेत. म्हणजे डेटा अनालिसिस करण्यापूर्वी तुमच्याकडे डेटा तर असला पाहिजे ना. मग फर्स्ट थिंग काय आहे की ऑब्झर्वेशनने काही डेटा कलेक्ट केला जाऊ शकतो. पॉइंट जो तुम्हाला दिला की प्रायमरी डेटा मला जो कलेक्ट करायचा आहे, आता कुठल्या मार्केट रिलेटेड असेल, कुठल्या कस्टमर रिलेटेड असेल, कुठल्या प्रोडक्ट रिलेटेड असेल, सेम थिंग तुम्हाला रिसर्च कुठलाही असो, पण तुम्हाला ही जी मेथड आहे कलेक्शनची म्हणजे प्रायमरी डेटा कलेक्ट करताना, तर ह्यावर क्वेश्चनिंग 100% केलं जातं. जेव्हाही तुम्ही इंटरव्ह्यू फेस कराल, तर इंटरव्ह्यू फेस करताना तुम्हाला यावर क्वेश्चनिंग असेल की प्रायमरी डेटा कसा कलेक्ट केला जातो. त्यामध्ये स्ट्रक्चर आहे, अनस्ट्रक्चर आहे, डिस्ग्यूज अँड अनडिस्ग्यूज. म्हणजे काय की यामध्ये मेकॅनिकल ऑब्झर्वेशन्स आहेत काही, म्हणजे गॅजेट्सचा वापर करून ऑब्झर्वेशन्स जे घेतले जातात त्यामध्ये आपण कशा पद्धतीने ऑब्झर्वेशन घ्यायचे आहेत, मेकॅनिकल ऑब्झर्वेशन्स, तर त्यासाठी त्यांनी गॅजेट्सचा वापर करायला सांगितलाय. आता गॅजेट्स म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही SY पर्यंत आलात म्हणजे गॅजेट कसं बनवलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. एक्सपेरिमेंटल फील्ड लॅबोरेटरी म्हणजे आता इथे एक्सपेरिमेंट जर घ्यायचे असतील तर फील्ड वर्क केलं जातं. म्हणजे ज्या एरियामध्ये तुम्हाला तुमचा रिसर्च आहे त्या एरियामध्ये जाऊन एक्सपेरिमेंट घेतले जातात. म्हणजेच काय की प्रॅक्टिकल वर्क घेतलं जातं. लॅबोरेटरीमध्ये तर प्रॅक्टिकल होतातच, म्हणजे एक्सपेरिमेंट वरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, डेटा कलेक्ट करू शकता, इंटरव्ह्यूज घेऊ शकता. त्यामध्ये पर्सनल इंटरव्ह्यू आहे, फोकस ग्रुप आहे, इन डेप्थ इंटरव्ह्यू मेथड्स आहेत. सर्वे कशा पद्धतीने केला जाईल, तर टेलिफोनिक सर्वे म्हणजे टेलिफोन करून तुम्ही काही जे काही कस्टमरचे व्ह्यूज आहेत, पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे एखाद्या प्रोडक्ट रिलेटेड, एखाद्या ब्रँड रिलेटेड, मेल केला जाईल. नंतर इंटरनेट सर्वे केला जाईल, सोशल मीडियाशी कशा पद्धतीने तो कस्टमर कनेक्ट आहे याचा स्टडी केला जाईल. त्यानंतर सर्वे इन्स्ट्रुमेंट आहे, क्वेश्चनरी डिझायनिंग. आता सर्वे करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर्वे झाल्यानंतर तुमचा लास्ट पार्ट जो येतो क्वेश्चनरी बनवणं. तर तुम्हाला जनरली आयडिया येते की जेवढं तुम्ही डेटा कलेक्ट केला आणि तुमचे ऑब्जेक्ट काय आहेत, तुमचे हायपोथेसिस काय आहेत, यानुसार तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चनरी डिझाईन करायची आहे. डिझाईन करायची म्हणजे काय की क्वेश्चन संदिग्ध असू नये. जैसे कि बहुत बार हम कॉम्प्लिकेटेड क्वेश्चंस पूछते हैं जिसका आंसर जो है उससे कुछ भी नहीं पता चलता या कंक्लूजन पे हम लोग नहीं आ सकते। तो यहाँ पे क्वेश्चनरी को डिजाइन करते वक्त हमें क्या करना है कि क्वेश्चनरी प्रॉपर होना जरूरी है। बहुत बार हम लोग 3 ऑप्शंस देते हैं, एग्री, डिसएग्री और कुछ और ऐसा ही, मतलब कि जिसकी वजह से हम फाइनल 50% एग्री, 70% एग्री, ऐसा अगर हम मेजरमेंट के लिए दे रहे हैं, हमारा ऑब्जेक्ट किस तरह का है, तो शायद हमें रिजल्ट मिल सकता है। क्वेश्चनरी के जो आंसर्स है उसकी वजह से कितना कस्टमर सेटिस्फाइड हुआ ये हमें फाइनली कंक्लूड करना है। तो वो रिपोर्ट के अंदर आएगा कि 70% कस्टमर को हमने इसके थ्रू सेटिस्फाई किया। जो भी नई मेथड, नई स्ट्रेटेजी आप लोग अप्लाई करने वाले हो उस मार्केट के लिए, तो आपने पहले रिसर्च किया, तो रिसर्च के लिए इतना सारा कुछ आपको पहले करना पड़ेगा। ओके, सर्वे के बाद उन्होंने क्वेश्चंस के टाइप दिए, स्ट्रक्चर, क्लोज एंडेड, बहुत बार यस और नो में भी आंसर आता है क्वेश्चंस का। तो टाइप्स ऑफ क्वेश्चन में अनस्ट्रक्चर, स्ट्रक्चर, इस तरह के ओपन एंडेड क्वेश्चन है, डाइकोटोमस क्वेश्चन है, मल्टीपल चॉइस क्वेश्चन है। तो हम यहाँ पे क्या करेंगे कि क्वेश्चनरी किस तरह की होना जरूरी है। तो हर एक का टॉपिक अलग है, फाइनेंस के बच्चों का टॉपिक अलग है, तो उनके लिए क्या जरूरी है, उनका टॉपिक अगर बैंक रिलेटेड है तो बैंक में आपको किस तरह की क्वेश्चनरी होना जरूरी है। बहुत बार हम क्वेश्चन का आंसर जानकर भी शायद कंक्लूजन नहीं निकाल पाते, तो यहाँ पे उस तरह से डिजाइनिंग करना पड़ेगा। स्केलिंग टेक्निक से स्केल्स निकालने हैं, उसके लिए लिकर्ट स्केल है, सिमेंटिक स्केल है, तो ये यूज किया जाता है। हम डिटेल में आगे इसका देखेंगे। डेटा एनालिसिस एंड इंटरप्रिटेशन, अभी एनालिसिस करना है, किसी भी चीज का एनालिसिस करते वक्त हमें डेटा प्रोसेसिंग करना पड़ता है, उसके अंदर कोडिंग करना, एडिटिंग करना, टैबुलेशन करना, या एनालिसिस ऑफ डेटा का मीनिंग क्या है, पर्पस क्या है, टाइप्स क्या है, ये भी इस सिलेबस के अंदर दिया है। इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, अभी इंटरप्रिटेशन करना है तो इसेंशियल्स कौन से यूज करने हैं, इंपॉर्टेंस क्या है, प्रोसेसिंग डेटा कैसे, सिग्निफिकेंस ऑफ प्रोसेसिंग डेटा,
मल्टीवेरिएट एनालिसिस, मल्टीवेरिएट एनालिसिस में कॉन्सेप्ट कौन सी है, मतलब ये जो कॉन्सेप्ट है हमें ज्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो की नाही, की ज्या गोष्टीमुळे व्हेरिएशन्स येतात. आता मग व्हेरिएबल्स काही असू शकतात. जर तुम्ही कस्टमरची क्वांटिटी मध्ये चेंज केला किंवा तुमचे जे काही प्रोडक्ट आहे प्रोडक्टच्या क्वालिटी मध्ये चेंज केला तर त्या रिझल्ट वर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. मग दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल्स. जे आता प्रोडक्ट मध्ये जरी बदल झाला, तुमची प्रोडक्टची जी लाईन आहे त्या लाईनचं सोडून तुम्ही दुसरा प्रोडक्ट तयार केला, मार्केटिंगच्या मुलांना कदाचित हे समजत असेल, फायनान्स वाल्यांनी थोडं समजून घ्यायचं की व्हेरिएबल्स म्हणजे काय. तुमच्या रिसर्च मध्ये व्हेरिएबल सुद्धा असतात. मल्टीव्हेरिएट अनालिसिस कसं केलं जातं, तर व्हेरिएबल्समुळे तुमचं पूर्ण रिसर्च चेंज होऊ शकतो. तर असे जे व्हेरिएबल्स आहेत तर त्या कन्सेप्ट सुद्धा आपल्याला इथे स्टडी करायच्या आहेत. टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. आता कन्सेप्ट आणि प्रॉब्लेम्स त्यासाठी टेस्टिंग कसं करायचं. आता हायपोथेसिस जे तुम्ही चूज केले त्याला आपण गृहीतक म्हणतो. पॉसिबिलिटीज ज्या तुम्ही 2-3 काढलेल्या आहेत, प्लस माइनस प्लस माइनस, किसी भी एक सेंटेंस के मतलब पॉजिटिव हो सकता है हाइपोथेसिस और निगेटिव भी हो सकता है. तो ऐसे 2-3 हाइपोथेसिस आपको निकालने पड़ते हैं आपके रिसर्च के अंदर. तो वो अगर हाइपोथेसिस की जो कंसेप्ट है, जो प्रॉब्लम है आपका हाइपोथेसिस का, तो हाइपोथेसिस का प्रॉब्लम हमें टेस्ट करना है, टेस्टिंग करना है कि इस तरह से अगर हमने पॉसिबिलिटीज निकाले तो उसके लिए टेस्टिंग करने के लिए कुछ टेस्ट दिए हैं. काय स्क्वायर टेस्ट है, जेड एंड टी टेस्ट है. तो ये दोनों का हमें यहाँ पे यूज करना है. ये पीएचडी के अंदर भी यूज किया जाता है. पीएचडी का जो प्रोजेक्ट है उसके अंदर भी ये टेस्ट किए जाते हैं और आपको भी आपके प्रोजेक्ट के लिए ये करना है. हमारा जो प्रोजेक्ट है बहुत बेसिक लेवल पे है, लेकिन स्टेप्स बिल्कुल उन्होंने जो कि पीएचडी लेवल के हैं वो यूज किए यहाँ पे. हमें इतना डीप नहीं जाना है. हमें जितना पॉसिबल है उसका बेसिक जो है समझना है. एडवांस टेक्निक्स इन रिपोर्ट राइटिंग. अभी उन्होंने जो रिपोर्ट राइटिंग है, जो हमें पता है रिपोर्ट्स कैसे बनाए जाते हैं, उसका एडवांस टेक्निक दिया है कि जब भी हम कुछ रिसर्च करेंगे तो उसका रिपोर्ट किस तरह से बनाया जाता है, उसके अंदर कौन से कंटेंट होना जरूरी है, स्टेप्स किस तरह से आने चाहिए, स्टेप बाय स्टेप जाना जरूरी है ना अगर हमें रिसर्च अच्छा करना है तो. टाइप्स कितने हैं रिपोर्ट्स के, उसके नोट्स कैसे निकालने, बिबिलियोग्राफी में क्या आता है, फुट नोट्स एंड बिबिलियोग्राफी, ये भी इसके अंदर आएगा. इथिक्स एंड रिसर्च क्या है, हर चीज को करते वक्त हमें इथिक्स को भी ध्यान में रखना है. आपको एक अभी सब्जेक्ट भी होगा कॉमन के लिए कि इथिक्स एंड गवर्नेंस. तो अगर इथिक्स नहीं यूज कर रहे हम लोग किसी भी चीज में, मार्केटिंग में भी हम लोग तो हर बार सीखते, जसं की मी तुम्हाला मार्केटिंगच्या प्रत्येक लेक्चरला सांगते की कुठलेही फंक्शन्स, कुठल्याही ऍक्टिव्हिटीज मार्केटिंगच्या करताना तुम्हाला एथिक्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपण जे काही वर्क करतो त्याला व्हॅल्यू येणार नाही किंवा तुम्ही मार्केटमध्ये पुढे असणार नाही. तसंच इथे रिसर्च मध्ये सुद्धा तो इथिक्स कशा पद्धतीने वापरले जातात तर त्याचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. कारण इथिकल वेने जर गेला तर त्यातून तुम्हाला काहीतरी नवीन संशोधन होईल, इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो, तर त्या पद्धतीने तुम्ही काहीतरी नव्याची निर्मिती करू शकाल आणि त्याचा सोसायटीला बेनिफिट मिळेल. ऑब्जेक्टिव्हिटी काय आहे, कॉन्फिडेन्शियलिटी अँड अनॉनिमिटी इन रिसर्च, प्लॅगरिझम कसा काढला जातो. काही गोष्टी बऱ्याचदा आपण ज्याला म्हणतो चोरी होणं, किसी और का रिसर्च है उसमें से मैंने जैसे कि पैसे पॉइंट्स क्या कर लिए, कॉपी कर लिए, तो प्लेगरिज्म निकलता है उसके अंदर. क्योंकि ये रिसर्च है, ये खुद का रिसर्च होना बहुत जरूरी है. जो भी चीज आपने ऑब्जर्व की है, जो आपके ऑब्जर्वेशंस है, आपने जो सर्वे किया है, तो आपके पॉइंट ऑफ व्यू से आपका रिसर्च होना बहुत जरूरी है, ना कि किसी और का कॉपी करना है. अगर कॉपी आप लोग कर रहे हो तो उसके अंदर प्लेगरिज्म निकलता है. प्लेगरिज्म की वजह से आपका रिसर्च परफेक्ट नहीं हुआ है ये समझ में आता है. तो जब आप पीएचडी के लिए भी अप्लाई करोगे उसके अंदर जो भी आप काम करने वाले हो, पीएचडी का थीसिस बनाने वाले हो, तो बहुत बार ये चांसेस रहते हैं कि हम लोग क्या करते हैं, किसी और का कॉपी करके हमारे इसमें लेते, तो प्लेगरिज्म निकलता है. तब हमारा रिसर्च परफेक्ट नहीं है ये समझ में आता है कि कितना परसेंट आपको, ज्याला आपण म्हणतो की
किती पर्सेंटसाठी तुम्हाला फक्त परमिशन आहे, 7%, 6%, ते टोटल 100% मधून 50% जर कॉपी मटेरियल वापरलेलं असेल, दुसऱ्यांचे सेंटेन्स जसेच्या तसे तुम्ही यूज केलेले असतील, तरी सुद्धा तुम्हाला इथे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात. तर हा झाला तुमचा सिलेबस. ओके, आता सिलेबस नंतर आपण ऍक्च्युअली फर्स्ट युनिट वर जाणार आहोत. फर्स्ट मॉड्यूल जे आहे तुमचं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन टू बिजनेस रिसर्च मेथड. फर्स्ट हम मीनिंग देखेंगे उसका. इंट्रोडक्शन के अंदर उन्होंने बताया it in present economy research activity is a part and parcel of each and every systematic knowledge. When managers use research, they are applying the methods of science to the art of management. All business undertakings operate in the world of uncertainty. There is no unique method which can entirely eliminate uncertainty, but research methodology, more than any other procedure, can minimize the degree of uncertainty. Thus, it reduces the probability of making a wrong choice amongst alternative courses of action. And this is particularly significant in the light of increasing competition and growing size, which make the task of choosing the best course of action difficult for any business enterprise. यानी कि business रिलेटेड जो भी रिसर्च किया जाएगा तो उसमें अनसर्टन्टी है, ज्याला आपण म्हणतो काही सर्टन थिंग्स नाहीये, तर मग यामध्ये तुम्हाला अनसर्टन्टी असेल तर मग तुम्हाला एक सोर्स कुठला तरी मिळाला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला काही सर्टन थिंग्स करता येतील किंवा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये पुढे जाऊ शकाल. तर त्यासाठी त्यांनी रिसर्चचं मिनिंग दिलंय बघा. रिसर्च इन कॉमन पार्लन्स रेफर्स टू सर्च फॉर नॉलेज. रिसर्च करना है, सर्च करना है, मतलब क्या करना है कि नॉलेज हमें ढूंढना है. रिसर्च करते वक्त हम एग्जैक्टली क्या करते हैं कि जो चीज एक्चुअली अवेलेबल है लेकिन दिखती नहीं है, तो उसे हमें क्या करना है, ढूंढना है, फाइंड आउट करना है. One can also define research as a scientific and systematic search for pertinent information on specific topic. अभी जैसे मैंने आपको एक टॉपिक दिया तो मैंने आपको ये जो बताया ना लास्ट इसमें कि बहुत बार कॉपी किया जाता है, तो कॉपी नहीं करना है. जो भी सर्च करेंगे आप लोग, तो सर्च करते वक्त साइंटिफिक मेथड को अप्लाई करना है, सिस्टमॅटिक सर्चिंग करना है. सिस्टमॅटिक करना है मतलब क्या है की आपल्याला एक एक असा सोर्स शोधावा लागेल, त्या सोर्सच्या थ्रू ती इन्फॉर्मेशन डेटा कलेक्ट करावा लागेल. आता डेटा कलेक्शन करताना मी जसं सांगितलं की दुसरा कोणाचा चोरून तुम्ही तो डेटा घेणार नाही आहात, तसंच आहे की इथे एथिक्स सुद्धा तुम्ही फॉलो करणार आहात. एथिकल वेने तुम्हाला ते सर्चिंग कंप्लीट करायचं आहे. द टर्म रिसर्च मीन्स सर्चिंग अगेन अँड अगेन. आपण प्रोजेक्टला तर आम्ही दरवर्षी एक्सपिरियन्स घेतो की आपल्याकडे सर्चिंग करणं हा प्रकार मुलं करायला खूप कंटाळा करतात. मी तर दरवर्षी, तुम्ही आता या वर्षी माझ्या समोर नाही आहात, आपलं सगळंच ऑनलाईन झालंय, पण सेकंड इयर पासून जेव्हा तुम्ही एखाद्या टॉपिकवर विचार करता किंवा त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचा प्रयत्न करता, तेव्हाच तुम्हाला टीवायला तो प्रोजेक्ट रेडी होतो. कधीही असं आयत्या वेळी येऊन तुम्ही टॉपिक अगदी शेवटच्या मोमेंटला काही मुलं टॉपिक घ्यायला येतात, तर असं अजिबात करायचं नाही. त्यामध्ये सर्चिंग कंटिन्युअस 5 ते 6 महिने तरी कमीत कमी तुमचे, एक सेमिस्टर अगोदर हा जर तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे 4 सेमिस्टरला, तर तुम्ही आतापासून ते सर्चिंग सुरू केलं पाहिजे. म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे काय असतं हे तुम्हाला लक्षात येईल. टू सर्च मीन्स टू फाइंड आउट ऑर टू स्टडी. Research means to gather information by conducting careful investigation or inquiry, specifically through search for new facts in any branch of knowledge. यहाँ पे any branch of knowledge बताया क्योंकि ऑन सेक्टर है. ऑल सेक्टर में से कोई भी अपने सेक्टर एक यूज किया. हॉस्पिटल सेक्टर पे भी हम लोग रिसर्च कर सकते हैं, एग्रीकल्चर पे भी कर सकते हैं, बैंकिंग पे कर सकते हैं, जो एजुकेशनल इंस्टीट्यूशंस है उस पे कर सकते हैं, डिजिटल मीडिया है, डिजिटल मीडिया पे हम रिसर्च कर सकते हैं. तो यहाँ पे हमें जो भी इंफॉर्मेशन कलेक्ट करनी है, केयरफुली इन्वेस्टिगेट करना है, इंक्वायरी करनी है, ताकि हमारे पास जो भी डेटा कलेक्ट हो जाएगा वो फेयर होना जरूरी है. बहुत बार फेक न्यूज, फेक ब्रांड्स, जैसे मैंने मार्केटिंग के लेक्चर को तो मैं हमेशा बताती हूँ कि फेक ब्रांड के भी एडवर्टाइजिंग आते हैं. कभी कभी कस्टमर क्या करता है
कि उसे भी परचेस करता है और कभी कभी हमें बहुत प्रॉब्लम्स फेस करने पड़ते हैं उसकी वजह से। तो सर्चिंग करते वक्त या फाइंड आउट करते वक्त, इन्वेस्टिगेशन करते वक्त केयरफुली करना बहुत जरूरी है। अभी यहाँ पे मीनिंग के अंदर उन्होंने क्या दिया है, research is thus an original contribution to the existing stock of knowledge, making for its advancement। किसी भी चीज को हमें एडवांस, अभी एडवांस टेक्नोलॉजी, टेक्नोलॉजी जो है, टेक्नोलॉजी का जो नॉलेज है वो एग्जिस्टिंग नॉलेज है, हमें उसमें क्या करना है, ऍडव्हान्स ढूंढना आहे उसके ज्याला आपण म्हणतो की जे अस्तित्वात आहे, ऑलरेडी तुमच्याकडे आहे, त्यामधून काहीतरी नवीन सर्चिंग करायचं, नवीन काहीतरी गोष्ट फाइंड आउट करणं, दॅट इज कॉल्ड रिसर्च। म्हणजे तुम्हाला स्वतःला काहीतरी नवीन तयार नाही करायचंय, जे आहेत सोर्सेस तुमच्याकडे त्यामधून तुम्हाला नवीन काहीतरी सर्चिंग करायचंय। इट इज द पर्स्यूट ऑफ ट्रूथ विद द हेल्प ऑफ स्टडी, ऑब्जर्वेशन, कंपैरिजन एंड एक्सपेरिमेंट। यानी कि यहाँ पे आपको जो भी स्टडी करना है वो कैसे करना है, तो ऑब्जर्वेशंस लेने पड़ेंगे। हम लोग ऑब्जर्वेशन करना ही भूल गए हैं अभी। ऑब्जर्वेशन करत नाही म्हणजे काय, की एवढे तुम्ही मोबाईलच्या मागे असता की तुमच्या बाजूचा काय करतोय हे सुद्धा तुम्हाला लक्षात येत नाही। कीन ऑब्झर्वेशन ज्याला मी म्हणेल, की ते कीन ऑब्झर्वेशन तुम्हाला करता आलं पाहिजे, कंपॅरिझन करता आलं पाहिजे, ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, एक्झिस्टिंग आहेत, त्यामध्ये कंपेअर करता आलं पाहिजे, की कुठला रिझल्ट बेस्ट देऊ शकतं, कुठला नाही देऊ शकत। ऑब्झर्वेशन नसेल तर कंपॅरिझन होणार नाही आणि कंपॅरिझन नसेल तर एक्सपेरिमेंट अजिबात कमी केला जाणार नाही। त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी रिसर्च मध्ये इम्पॉर्टंट आहेत। इन शॉर्ट, द सर्च फॉर knowledge through objective and systematic method of finding solution to a problem is research। अभी हम सर्च कब करते हैं या रिसर्च करना, ये जो चीज है वो कब आती है, जब हमें प्रॉब्लम फेस करना पड़ता है। किसी भी चीज में अगर प्रॉब्लम है तो हमें क्या करना पड़ेगा कि उस प्रॉब्लम का सोल्यूशन फाइंड आउट करना पड़ेगा। अभी सोल्यूशन फाइंड आउट करना है, दैट मीन्स इट इज कॉल्ड अ सर्च। एंड तुम्हाला हे सगळं करताना सिस्टमॅटिक वेने जाणं खूप गरजेचं आहे। मला जोपर्यंत कुठल्या गोष्टीत प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत मला त्यामध्ये काही सर्च करण्यासारखं वाटत नाही, फाइंड आउट करायला मिळत नाही। आता तुम्ही एवढे सब्जेक्ट शिकताय, त्या सब्जेक्ट मध्ये असा कुठला तरी एक टॉपिक असेल ना की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो। जसं की आता माझं तुम्हाला टॉपिक सांगेल की माझा जो PhD चा टॉपिक आहे त्यामध्ये रूरल एरियामध्ये कशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंग आपण एंटर करू शकतो, रूरल एरियामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत। आता रूरल एरियाचा मी रूरल मार्केटिंग जो शिकवते त्यामध्ये रूरल एरियामध्ये येणारे प्रॉब्लेम्स कुठले आहेत, सोशल मीडिया एंटर करण्यासाठी किंवा डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, मग त्या प्रॉब्लेम्सला आपण कशा पद्धतीने काय करू शकतो की काढून टाकू शकतो आणि त्यामुळे आपल्याला रूरल कस्टमरला या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, बाकीचे गुड्स आहेत जे की अर्बन एरियामध्ये ऑलरेडी आहेत, आपण तिथे डिस्ट्रीब्यूट करतो, तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय की हा प्रॉब्लेम आहे रूरल एरियाचा आणि आपण त्यावर स्टडी करून फाइंड आउट करू शकतो सोल्युशन, की रूरल एरियामधल्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या एरियामध्ये स्कोप आहे आपल्याला स्टडी करण्यासाठी, तर हे सगळं तुम्हाला मीनिंग मध्ये समजलं असेल। त्यामध्ये पुढचा भाग येतो तुमचा कॅरेक्टरिस्टिक्स। मग कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, फीचर्स काय आहेत रिसर्चचे, सिस्टमॅटिक अप्रोच। कुठल्याही गोष्टीला सिस्टमॅटिकपणा असणं खूप गरजेचं आहे। आपण असं करतो का, सकाळी उठल्यानंतर अगोदर जेवण करतो नंतर ब्रश करायला जातो, नाही करत ना। तर तिथे प्लॅन असणं खूप गरजेचं आहे। जसं की ईच स्टेप ऑफ युअर इन्व्हेस्टिगेशन मस्ट बी सो प्लॅन that it leads to the next step। Planning and organizing are the part of this approach। हमें हर चीज का प्लान बनाना है, उसे ऑर्गेनाइज करना है। जो भी एलिमेंट्स है, जो भी वेरिएबल्स है हम कलेक्ट कर रहे हैं, जो डेटा कलेक्ट कर रहे हैं, उसे ऑर्गेनाइज करना। प्लान एंड ऑर्गेनाइज रिसर्च सेव्स योर टाइम एंड मनी। ऐसा तो नहीं है ना, हालांकि हमें एक टाइम पीरियड दिया जाता है, हम PhD भी कर रहे हैं तो उसके लिए मिनिमम 3 इयर्स और मैक्सिमम 5 इयर्स का होना जरूरी है। रिसर्च तो हम पूरी लाइफ भी कर सकते हैं, लेकिन हर चीज का एक टाइम पीरियड फिक्स है। तो उस टाइम के अंदर आपको क्या करना है कि अच्छा रिसर्च करना है, तो वेल प्लान होना बहुत जरूरी है। ऑर्गेनाइजिंग करना ये भी एक पार्ट इम्पोर्टेंट है। ओके, सो ऑब्जेक्टिविटी, विदाउट ऑब्जेक्ट तो हम लोग आगे नहीं जा सकते। तो जो भी प्रॉब्लम्स है
तो उसका ऑब्जेक्ट हमें क्या ढूंढना है, ऑब्जेक्ट में हम लोग करेंगे कि इट इम्प्लाइज दैट ट्रू रिसर्च शुड अटेम्प्ट टू फाइंड एन अनबायस्ड आंसर टू द डिसीजन मेकिंग प्रॉब्लम एंड रिप्रोड्यूसिएबल। रिप्रोड्यूसिएबल मतलब क्या है, research procedure is one which an equally competent researcher could duplicate and from it deduces approximately the same result. Precise information regarding samples, methods, collection should be specified. यानी कि यहाँ पे हर चीज जो है विजिबल होना बहुत जरूरी है। विजिबल यानी कि क्या होता है कि हमें सैंपल्स कलेक्ट करने हैं, जो भी इंफॉर्मेशन कलेक्ट करेंगे हम लोग, रिप्रोड्यूसिबल होना जरूरी है उसका। रिप्रोड्यूसिबल अगर है वो इंफॉर्मेशन तो शायद हमें क्या हो सकता है, बेनिफिट मिल सकता है, अदरवाइज नहीं। रिलेवेंसी होना, अभी रिलेवेंसी क्या पार्ट है देख सकते हैं आप लोग यहाँ पे। इट फर्निशेस 3 important tasks. It avoids collection of irrelevant information and saves time and money. काही गोष्टी त्या सब्जेक्टशी टॉपिकशी रिलेटेड नाहीयेत तरी पण आपण कलेक्ट केलं तो डेटा तर आपला वेळ व्यर्थ जाणार आहे, मग त्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या। इट कंपेअर्स द इन्फॉर्मेशन टू बी कलेक्टेड विद द रिसर्चर्स क्राइटेरिया फॉर एक्शन, यानी कि जो कलेक्ट किया हुआ डेटा है, इंफॉर्मेशन है, उसे क्या करना है, कंपेयर करना है। कौन सी इंफॉर्मेशन के साथ, कि रिसर्चर्स जो है, जो क्राइटेरिया दिया हुआ है उसके साथ कंपेयर करना है। It enables to see whether the research is proceeding in the right direction. यानी कि रिसर्च सही डायरेक्शन से अगर नहीं जा रहा तो शायद हमें आउटपुट नहीं मिलेगा। तो ये भी हमें क्या करना है, कंफर्म करना है रिलेवेंसी के अंदर। नेक्स्ट है कंट्रोल। कंट्रोल, हर चीज कंट्रोल में होना जरूरी है। जैसे हमने फर्स्ट ईयर में भी सीखा था ना प्रिंसिपल ऑफ मैनेजमेंट के अंदर, कि कंट्रोलिंग अगर नहीं है तो हम लोग इम्प्रूवमेंट नहीं कर सकते। कि मैंने सिस्टम तो बना दी, सिस्टम के ऊपर मेरा कंट्रोल नहीं होगा तो शायद वो सिस्टम ज्यादा देर तक नहीं कंटिन्यूअसली चल सकती। तो यहाँ पे भी रिसर्च के अंदर कंट्रोल का होना बहुत जरूरी है। रिसर्च इज नॉट ओनली अफेक्टेड बाय द फैक्टर्स व्हिच वन इज इन्वेस्टिगेटिंग बट सम अदर एक्सट्रानियस फैक्टर्स आल्सो। It is impossible to control all the factors. All the factors that we think may affect the study have to be controlled and accounted. So purposive investigation. पर्पस का होना बहुत जरूरी है। जैसे कि साइंटिफिक रिसर्च इज नॉट अ mere gathering of data, but it is a purposive investigation into a phenomenon or situation. It aims at describing, interpreting and explaining a specific phenomenon or situation. यानी कि किसी भी चीज को करते वक्त हम लोग एक पर्पस रखते हैं, बराबर है ना, कि अगर मैं क्लास अटेंड कर रही हूँ तो क्लास अटेंड करने के पीछे मेरा पर्पस क्या है। तो अगर इन्वेस्टिगेशन के वक्त मुझे मेरे पर्पस के बारे में पता है तो मैं उस सिचुएशन के अंदर किस तरह से मुझे वेरिएबल्स फाइंड आउट करने हैं या कोई और चीज फाइंड आउट करनी है तो वो मैं फिक्स कर लूंगी। इट एम्स एट डिस्क्राइबिंग, यहाँ पे पर्पस क्या है कि डिस्क्राइब करना आना चाहिए, इंटरप्रिटेशन होना चाहिए उस डेटा का या इंफॉर्मेशन का, एक्सप्लेन करना भी चाहिए। इस तरह से हमें क्या करना है, उस पर्टिकुलर एक सिचुएशन के अंदर पर्पसिव इन्वेस्टिगेशन करना है। स्टडीज कॉम्प्लेक्स ह्यूमन बिहेवियर्स। अभी जो स्टडी है ह्यूमन बिहेवियर किस तरह का है, कॉम्प्लेक्स। नो टू पर्सन्स थिंक एंड बिहेव अलाइक। They display little or major variation in their behavior. Because of change in human behavior, the responsibility of the researcher increases as he has to record actual happenings and role of people as they take place. Research makes it possible to study complex human behavior for future reference. यानी कि बहुत बार जो क्वेश्चन हम डिजाइन करते हैं ना, क्वेश्चंस पूछे जाते हैं, सर्वे किया जाता है कस्टमर का, तो उसमें फ्लक्चुएशंस आते हैं। 2 पर्सन जो एक ही क्वेश्चन का आंसर देते तो उसमें थोड़ा सा वेरिएशन होगा। वेरिएशन क्यों आता है, क्योंकि कंज्यूमर बिहेवियर जो है वो डिफरेंट टाइप का है, हर एक की साइकोलॉजी डिफरेंट है। तो रिसर्चर का काम क्या है कि इस तरह का जो कॉम्प्लेक्स ह्यूमन बिहेवियर है तो फ्यूचर रेफरेंस के लिए वो रखना है या रिकॉर्ड करना है, जिसकी हेल्प हमें बाद में हो सकती है। आपण जसं म्हणतो ना एक्सेप्शनल केसेस असतात बऱ्याचशा याच्यामध्ये,
तशा केसेस काही असतात की 100% लोकांनी सॉरी 99.99% लोकांचे आन्सर हे पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये काही फ्लक्च्युएबल असे आन्सर्स आहेत जे की तुम्हाला कॉम्प्लेक्शन त्यामध्ये आढळतं आणि मग ते जे बिहेवियरची लोक आहेत त्यांना आपण निग्लेक्ट करणार आहोत का? नाही. त्यांचाही विचार आपण रिसर्च करताना करणार आहोत की त्यांचे जे काही बिहेवियर आहे त्यानुसार त्यांना कसं सॅटिस्फाय करता येईल आपल्या रिसर्चनुसार. तर ह्या गोष्टीचा इथे विचार करायचा. कंटिन्युअस प्रोसेस आहे. रिसर्च कधीही संपत नाही बघा. इट ओनली हॅज अ बिगिनिंग बट नो एंड. रिसर्च कव्हर्स एव्हरी वॉक ऑफ लाईफ. It is not only studies the old facts but also discovers new facts. And by making relevant information available, it tries to control future events and ends with reasonable success. लक्षात येतंय? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? हा स्टडी कंप्लीट करायचा आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह सुद्धा दिलेले आहेत. आता ऑब्जेक्ट काय असतं रिसर्च? टू गेन फैमिलियरिटी विथ पर्टिकुलर सिचुएशन. अभी कोई भी टॉपिक है जो अननोन टॉपिक है जिसका अवेयरनेस नहीं है कस्टमर को या सोसायटी को, तो हमें क्या करना है की ज्याला आपण नवीन दृष्टी देणं म्हणतो त्या सिच्युएशन कडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देणं. टू गेन अ फॅमिलियरिटी विथ द पर्टिकुलर सिच्युएशन. Okay, the research enables to find appropriate solutions to specific problems. यानी कि आपको क्या फाइंड आउट करना है एग्जैक्टली आपका ऑब्जेक्ट क्या है? appropriate solution to specific problems. जसं आपण सोल्युशन देतो पण ते ओव्हरऑल देतो जनरली. मी तुम्हाला सांगितलं की अभ्यास करणं गरजेचं आहे. हा एक माझं जे सेंटेन्स आहे. तर अभ्यास हा केलाच पाहिजे हे जरी खरं असेल तरी पण अप्रोप्रिएट सोल्युशन आहे हे पण कशाशी रिलेटेड? स्पेसिफिक प्रॉब्लेम रिलेटेड आहे का? नाही. एखादा मुलगा जर केटीत राहिला तर त्याला मी काय केलं की सिलेबस सांगितलं आणि सिलेबस फक्त एक्सप्लेन केला. मी त्याला फक्त अभ्यास कर सांगितलं तर ते जे सोल्युशन आहे ते सोल्युशन त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमचं असू शकणार नाही. मी ओव्हरऑल ते सोल्युशन दिलेलं आहे. लक्षात येतंय ना? फुल इयर स्टडी करणं गरजेचंच आहे पण आता सध्या त्याचा प्रॉब्लेम स्पेसिफिक प्रॉब्लेम काय आहे? तो केटीतला पेपर पास होणं. तर इथे रिसर्च काय करतो की फाइंड करतो अप्रोप्रिएट सोल्युशन्स टू स्पेसिफिक प्रॉब्लेम्स. म्हणजे ते तुम्हाला कळलं पाहिजे की क्वालिटी पण आता इथे सांगितलंय व्हिच इन turn helps to improve the quality of performance in various organizations or institutions. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा तर ऑर्गनायझेशनला किंवा इन्स्टिट्यूशनला तुम्ही काय देणार आहात? बरोबर ना? मग तो परफॉर्मन्स क्वालिटी परफॉर्मन्स येण्यासाठी मी काय सोल्युशन दिलेलं आहे? जनरल जे काही आतापर्यंतचे कन्क्लुजन आहे किंवा जनरल जो काही सर्वे करून तुम्हाला माहिती आहे कॉमन मॅनर्स जे तुम्हाला दिलेले आहेत तर त्यापेक्षा वेगळं तुम्ही काय सर्च केलेलं आहे ज्यामुळे क्वालिटी येईल तुमच्या परफॉर्मन्स मध्ये. टू कलेक्ट इन्फॉर्मेशन हे एक तुमचा ऑब्जेक्ट असेल. व्हेरीफाय अँड टेस्ट एक्झिस्टिंग फॅक्ट्स अँड थिअरी. जेव्हा काही नवीन सर्च करायचं असतं तेव्हा तुम्हाला अगोदर काय करायचं आहे की काही फॅक्ट्स म्हणजे ज्या आज आहेत एक्झिस्टिंग फॅक्ट्स म्हणजे काय किंवा आता अस्तित्वात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मार्केटचा रिसर्च करताय मार्केटमध्ये ऑलरेडी काही गोष्टी सेलिंग जे काही आहे सेलिंग ज्या पद्धतीने होतंय त्यावर पुन्हा तुम्हाला काही फाइंड आउट करण्याची गरज नाही. मग तुम्हाला जे काही आता सिस्टीम सुरू आहे त्यामध्ये काय तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करता येईल तुमचं जे नॉलेज आहे तुमच्या ज्या ॲबिलिटीज आहेत त्या यूज करून तुम्ही काय करणार आहात त्या सिच्युएशन मध्ये थोडासा चेंज आणण्याचा प्रयत्न करणार आहात. दॅट इज कॉल्ड व्हेरीफाय अँड टेस्ट एक्झिस्टिंग फॅक्ट्स अँड थिअरी. ओके, टू अनालाइज इंटर रिलेशनशिप्स. इंटर रिलेशनशिप्स तुम्हाला कशा पद्धतीने शोधायचे की जे व्हेरिएबल्स आहेत. आता यामध्ये कॅज्युअल एक्सप्लेनेशन्स काय दिले? दस एनेबल्स यू अस टू हैव अ बेटर अंडरस्टैंडिंग ऑफ द वर्ल्ड इन विच वी लिव. यानी कि यहाँ पे रिसर्च इज अंडरटेकन टू एनालाइज द इंटर रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स अँड डिराइव कॅज्युअल एक्सप्लेनेशन्स. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ज्या काही थिंग्स आहेत मग त्या अनालाइज करणं त्याचं इंटर रिलेशनशिप जोडणं. सपोज तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये काम करताय किंवा कुठल्या सेक्टर मध्ये काम करताय ते सेक्टर बाकीच्या सेक्टरशी कसं कनेक्टेड आहे त्याचं रिलेशन इंटर रिलेशन कसं आहे हे जर तुम्हाला समजलं तर कदाचित तुम्हाला काय करता येईल अनालिसिस तुमच्या सर्चिंगचं किंवा रिसर्चचं प्रॉपर करता येईल. अदरवाईज तुम्हाला फक्त तुमच्या पर्टिक्युलर एका सब्जेक्टचंच नॉलेज आहे आणि तुम्ही जर सर्च किंवा
सर्चिंग करण्यासाठी दुसरा एरिया घेतला तर तुम्हाला ते रिलेशन जोडता आलं पाहिजे किंवा त्याचं रिलेशन कळलं पाहिजे. टू डेव्हलप न्यू टूल्स, कन्सेप्ट अँड थिअरीज हे एक ऑब्जेक्ट आहे की जे काही एक्झिस्टिंग कन्सेप्ट आहेत त्यामध्ये मला काय करायचं आहे की नवीन कन्सेप्ट, नवीन थिअरी शोधून काढायचे आहेत. बरोबर. To national in development, research studies enable planners to evaluate alternative strategies and choose the most appropriate strategies for development of the various sectors like agricultural, industry, education, health and social welfare. म्हणजे अशा पद्धतीने हे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला काय करायचे, जे नॅशनल डेव्हलपमेंटचा विचार जर केला तर तुम्हाला ऑल सेक्टरची डेव्हलपमेंटचा विचार करावा लागतो आणि त्यासाठी अप्रोप्रिएट स्ट्रॅटेजीज यूज कराव्या लागतील. हे पण तुमचं ऑब्जेक्ट असू शकतं रिसर्चचं. ओके, म्हणजे अशा पद्धतीचे हे ऑब्जेक्ट आहेत. तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेत, सिग्निफिकन्स नाहीये तुम्हाला. त्यामध्ये ज्या काही पुढच्या मेथड्स वगैरे दिलेल्या आहेत मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, सिक्वेन्स थोडासा वर खाली झालेला आहे त्यामुळे सगळेच पॉइंट्स कंटिन्युअसली तुम्हाला नोट्स काढण्यासाठी नाही. आपण आता या पुढचा जो पार्ट बघणार आहोत माझ्याकडे जे बुक आहे ते फर्स्ट एडिशनचं आहे. यामध्ये जे काही ऑनलाईन मिळालंय ते सेकंड एडिशनचं मिळालेलं आहे. तर सिक्वेन्स थोडासा वर खाली असेल पण घाबरण्याचं कारण नाही. आपण तो सगळा पार्ट सिलेबसचा घेणार आहोत. आपण ह्यापुढे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च जो आहे त्यामध्ये काय डिफरन्स आहे बेसिक मी तुम्हाला सगळा जो बेसिक पार्ट आहे तो सुरुवातीला सगळाच सांगणार आहे. त्यामुळे थोडासा लेक्चर जास्त लागतील आपल्याला. पण तरी सुद्धा अगोदर मी एक सब्जेक्ट संपल्यावरच पुढचा हा जो सब्जेक्ट आहे याला जास्त वेळ देणार आहे कारण की हा तुमच्या उपयोगाचा सब्जेक्ट आहे. पुढे तुम्हाला तो पुढच्या वर्षी यूज करायला मिळेल. पण आजच्यासाठी आपण इथे थांबूया. काही शंका असतील तर विचारायच्या आहेत. शक्यतो अटेंडन्स हा मस्ट असेल. अटेंडन्स कंपल्सरी आहे. अटेंडन्स वरच तुम्हाला इंटरनल मार्क्स मिळतात. त्यामुळे सगळ्यांनी अटेंड करायचे लेक्चर. सो थँक यू सो मच.